बुलढाणा नगरपालिकेच्या हद्दीवाढी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। यामध्ये बुलढाणा शहरालगत असलेल्या सुंदरखेड, सागवान, माळविहीर आणि येळगाव या गावांचा समावेश आहे। मात्र महानगरपालिकेत आमच्या गावाचा समावेश होऊ नये असा ठराव सर्व ग्रामपंचायतींनी घेतला आहे। याच हद्दवाढीच्या निर्णयाला विरोध करण्याकरिता आज चारही गावातील असंख्य नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मूक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली। गावस्थांनी ठामपणे सांगितले की आमच्या गावाचा विकास नगर परिषद हद्दीत समाविष्ट करू नये तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करावा, अन्यथा या निर्णयाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। शहरालगतच्या सावळा, सुंदरखेड, सागवान, माळविहीर ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक मूक मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि विषय असा की नगरपालिका हद्दवाढी संदर्भात आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। आणि निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना एकच कळकळीची अशी विनंती आहे की ह्या ग्रामपंचायतची नगरपालिकेमध्ये एंट्री न करता आम्हाला आमची एक स्वतंत्र ग्रामपंचायत राहू द्यावी, ज्या माध्यमातून एक सांस्कृतिक आणि एक गावाचा वारसा त्या ठिकाणी जोपासला जाऊ शकेल। आज सागवान, सुंदरखेड, माळवीर, येळगाव या ग्रामपंचायतीचा जो आहे तो नगरपालिकेमध्ये समावेश करण्याच्या संदर्भात एक प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयातून तिकडे गेलेला आहे, शासनाकडे गेलेला आहे। त्यामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्या ग्रामपंचायतींना त्यांचं संमती नाकारलेली आहे। सगळ्या ग्रामपंचायतींना ठराव दिलेले आहे की हा या नगरपालिकेमध्ये या गावाचा समावेश होऊ नये। हा या गावावरती त्यांच्या इच्छेविरुद्ध लादण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे। त्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी मूक मोर्चा केला आणि शासनाला आम्ही विनंती करतोय की तुम्ही आम्हाला आमच्या न्याय हक्कावर गदा आणू नका, आम्हाला या नगरपालिकेमध्ये जायचं नाही, आम्हाला त्याच ठिकाणी आमच्या सुखसुविधा तुम्ही द्याव्या। नगरपालिकेमध्ये गावचे लोक आहेत, किती गावचे लोक? 5 गावचे लोक आहेत, 4 ग्रामपंचायत आहेत। नगरपालिकेमध्ये गेले तर विकास निधी जास्त भेटू शकते, मग विरोध का? मग या सागवान खेड्यापाड्यात लोक माणसं राहत नाहीत का? त्यांना विकास निधी का नाही देऊ? तिथे म्हणजे शहरात माणसं राहतात आणि तिथे राहत नाहीत का? हद्दवाढ झाली, शहर झालं तर मग जास्त विकास होईल ना। तिथे का नाही करत विकास? तिथे का नाही करत? गाव म्हणून का नाही करत?